शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊन नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराची खबरबात या बातमीपत्रात। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सीना नदीकाठची बाभळीची झाडे तोडण्याची गरज आहे। अनेक ठिकाणी अशी झाडे आहेत, विशेषतः MIDC पुलाच्या खाली बाजूस झाडे वाढलेली दिसून येत आहेत। मनपाच्या प्रशासनाने झाडे तोडून तेथील कचरा साफ करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। कचरा राहिल्यास त्याचा परिणाम पाण्याचा फुगवटा तयार होऊन सीनाचे पाणी घरात घुसले जात आहे। नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेत, त्यात पाणी साचले की खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत। महापालिकेच्या उदासीनतेमुळे वर्षानुवर्ष रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। शहरातील मेघागिरी चौक ते भगतमळा रस्त्याची दुरावस्था झाली आहे। माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक कार्यालयाला लावलेले 3 कुलप कटर व कोदळीच्या साहाय्याने तोडल्या प्रकरणी 4 जणांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नितीन कोतकर, अविनाश कोतकर, बाबासाहेब रहाटळी, SS चे फर्निचर मालक संतोष भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे। या प्रकरणी शिक्षक नंदकुमार केशवराव तोडमल यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शहरातील आपल्या शेजारी पडके घरे असतील किंवा पावसाने ते पडू शकतात असे वाटत असेल तर नागरिकांनी मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे त्याची कल्पना द्यावी। पावसामुळे हे पडल्यास त्याची झळ शेजारच्यांनाही लागते। विशेषतः मुख्य शहरात हे प्रकार घडतायत। नागरिकांनी अशा घरांची माहिती प्रशासनाला दिल्यास योग्य ती ताकीद संबंधितांना देता येईल। तसेच काळजी घेतल्यास पुढील अनंत टळू शकतो। त्यामुळे नागरिकांनी मनपाशी संपर्क करावा असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळवले। घरी बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या 66 वर्षीय रुग्णाचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय। बाळासाहेब जंबे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। जंबे हे त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले होते। त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी राजश्री संजय धाडगे यांनी शुक्रवारी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं, मात्र ते औषध उपचारापूर्वीच मयत पावले असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।